नमस्कार. सतसाहेब. आपलं नाव? दीपाली बागुल. आपण कुठून आलात? मी नाशिक महाराष्ट्र येथून आले. आपला व्यवसाय काय आहे? मी गृहिणी आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? मी संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा 2018 घेतली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? संत रामपालजी महाराजांच्या गुरुदीक्षा घेण्या अगोदर मी नवरात्राचे उपवास करत होती व गणपती बसवणे, पारंपरिक भक्ती साधना करत होतो. संत रामपालजी महाराजांची भक्ती आपल्याला कशी कळाली आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात? आमच्या घरात अगोदर माझी बहीण त्यांनी दीक्षा घेतली होती, तर ती म्हणाई हे खरंच मोक्षप्राप्तीचा मार्ग आहे असे, पण मी काही त्यांचं ऐकायचे नाही आणि मी माझं जे पारंपरिक भक्ती साधना होती ती करत होती. आणि त्यांच्या घरी त्यांचे अनुयायी यायचे तर ते ज्ञानचर्चा करायचे. मी ऐकायची, पण ते असं मनावर घेतलं नाही आणि काही असं मनात शंका पण आणली नाही. तेव्हा एक आजी होती त्यांच्या इथं, तर ते आजी ज्ञानचर्चा करत होते त्यांच्याशी. तर तेव्हा मी तिथंच बसली होती, तर मनात असा विचार आला की खरंच आहे बुवा, आपण एवढी देवी देवतांची भक्ती करत होतो तरी आपल्या जीवनात दुःखच होतं बुवा. तर त्या आजी तेव्हा ज्ञानचर्चा करायचे, मी त्यांचं ऐकली. पण मला एक असं होतं की मी दीक्षा घेतली तर मला घरचे रागवायला नको, तर मी काहीच कोणाला बोलली नाही. मग माझे घरचे रात्री घरी आले. मी त्यांना विचारलं की मी संत रामपालजी महाराजांकडून गुरुदीक्षा घेऊ शकते का? ते म्हणते तू काही कर. मग मी म्हटले मी घेते. मग सकाळी जाऊन मी त्यांना सांगितलं की मला पण संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा करून मला पण तुमच्यासारखी भक्ती करून मोक्षप्राप्तीचा मार्ग मिळवायचा आहे. आणि ते झाल्यानंतर मग संत रामपालजी महाराजांकडून गुरुदीक्षा घेतली. जसं तुम्ही सांगत होतात की संत रामपालजी महाराजांचे अनुयायी आपल्या घरी येत होते आणि ज्ञानचर्चा करत होते, तर मला विचारायचं होतं की आपण सुरुवातीलाच जी पारंपरिक भक्ती साधना आपण करतच होतात, तर संत रामपालजी महाराजांचं असं काय ज्ञान तुम्हाला आवडलं की तुम्ही त्यांच्या शरणात आलात? मी अगोदर जी भक्ती करत होतं ते माझे आई वडील पारंपरिक करत होते म्हणून त्यांचं देखमदेखी मी करत होती, पण मला त्याच्याने काही लाभ नव्हता. पण जेव्हा ते अनुयायी त्यांच्या घरी आले, ते ज्ञानचर्चा करत होते, तेव्हा मला कळालं की खरंच आपण चुकीचं करत होतो, त्याच्याने मला काहीच लाभ झाला नाही. पण संत रामपालजी महाराजांच्या भक्तीत आल्यानंतर खूप लाभ पण झाले आणि सत्य मोक्षाचा मार्ग मिळाला. काही चुकीचा आणि खूप म्हणजे खरंच कळालं त्याच्यातून की हे जे भक्ती आपण करतोय ते मोक्षाचा मार्ग आहे. त्याच्यात सगळं कळालं, आपलं गीतेवर ज्ञान कळालं, सगळं कळालं. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचा जो मार्ग आहे हा मोक्षाचा मार्ग आहे, याची तुम्हाला खात्री पटली, शाश्वती आली आणि म्हणूनच आपण त्यांच्या शरणात आलात आणि आज तुम्ही संत रामपालजी महाराजांची दीक्षा ग्रहण केलेली आहे आणि त्यांच्या मार्गावर आपण चालत आहात. तर मला हे विचारायचं आहे की जेव्हापासून आपण त्यांच्या शरणात आला आहात, त्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय अनुभव आले किंवा काय काय लाभ संत रामपालजी महाराजांच्या भक्तीमुळे आपल्याला मिळालेत? मोठा लाभ म्हणजे आपल्याला मोक्षप्राप्तीचा मार्ग मिळाला. आणि एक म्हणजे जे माझे सासरे होते ते खूप व्यसन करायचे आणि त्यांना म्हणजे जसं आपण पाणी पितो तसं दिवसभर ते दारू प्यायचे आणि आम्हाला खूप म्हणजे मनात अशी भीती वाटायची की आज काय होईल, असं आम्ही असं एकदम चुप्प राहायचं दिवसभर की आज घरात काय होईल, काय नाही होईल. तर ते खूप दारू पण प्यायचे, सिगरेट प्यायचे, तंबाखू खायचे, पण घरात काही सुख शांती नव्हती. दारूची बाटली ना त्यांची खिशातच राहायची. तर त्यांचं म्हणजे खूप काही हे करून पण त्यांची ड्रिंक काही सुटत नव्हती. तर आम्ही त्यांना सांगायचे की संत रामपालजी महाराजांकडून गुरुदीक्षा घ्या, पण ते नाही ऐकायचे. पण ते जेव्हा ड्युटीला गेले तर तेव्हा आहे ना ते मोबाईलमध्ये असं काहीतरी पाहत होते, तर त्यांना अचानक संत रामपालजी महाराजांचे सत्संग लागले आणि ते रडायला लागले तर ते म्हणता हे काय बुवा असं खरं. तर ते लगेच त्याच दिवशी त्यांनी फोन केला की मला गुरुदीक्षा घ्यायची बुवा असं. तर आम्हाला आश्चर्यचकित वाटले की आमच्या घरात आज एवढी परिस्थिती हे होती की आम्हाला असं भीतीचं हे वातावरण राहायचं आमच्या ह्याच्यात की आज काय होईल बुवा. तर त्यांनी आम्हाला फोन केला आणि म्हटले की मला संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यायची आहे. तर गुरुदीक्षा घेतल्यानंतर त्यांचं व्यसन सुटलं आणि मेन म्हणजे लोक आता विचार करता की हा एवढा व्यक्ती
खराब असून सुधारला कसा बा, की ते इतके खूप म्हणजे खूप ड्रिंक करायचे आणि लोक आता विचार करतात की हे झालं शक्यच नाही बा, की हा व्यक्ती दारू सोडू शकतो. तंबाखू खायचे, ते खायचे, खूप व्यसन करायचे, नॉनव्हेज वगैरे सगळं सगळं. पण आम्ही सांगून सांगून कंटाळून गेलो होतो. पण संत रामपालजी महाराजांनी त्यांना मोठा चमत्कार दिला आणि ऑटोमॅटिक मोबाईलमध्ये सत्संग लागायला लागले. ते सत्संग ऐकत होते तर रडायला लागले आणि त्याच क्षणी त्यांनी फोन केला की मला गुरुदीक्षा घ्यायची म्हणून. तर संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली आणि लोक आता विचार करतात की यांची परिवार कसं काय एकत्र आला बुवा. तर लोक आता म्हणजे आश्चर्यचकित होऊन गेलेले की यांची बिकट परिस्थिती होती. आजपर्यंत आता 10-12 वर्ष झाले आम्ही भाड्याच्या घरात राहायचो. परमात्माच्या दयाने स्वतःचं घर झालं आणि गाडी झाली, ते झालं. तर लोक असे म्हणजे आश्चर्य होतं त्यांना की हे झालं कसं काय बुवा शक्य. तर हे फक्त संत रामपालजी महाराजांच्या आशीर्वादा कृपेनेच आम्हाला मोठा लाभ झालेला आहे. आणि ते झाल्यानंतर आहे ना, जी माझी बहीण आहे तर तिचा आहे ना ॲक्सिडेंट झाला होता. तर तिच्या पायाला आहे ना लागलं होतं. तर तिच्या पायात आहे ना ऑपरेशन झालं, रॉड टाकले होते. तर तिच्याजवळ दवाखान्यात मी होती. तर डॉक्टर तिला असे म्हणायचे की तुम्ही नॉनव्हेज वगैरे काही खात नाही तर तुम्ही ना 6-7 महिने रिपेअर होऊ शकत नाही आणि रिपेअर होऊ शकत नाही आणि तुम्हाला आहे ना वॉकरच्या सहाय्याने चालावं लागेल 7-8 महिने. तर मी तिला बोलली की परमात्मा आहे म्हणून संत रामपालजी महाराज आहे आपल्यासोबत, काही टेन्शन नको घेऊ. तर घरी आल्यानंतर ती 8च दिवसात तिच्या याच्याने चालायला लागली संत रामपालजी महाराजांच्या दयाने. आणि एक म्हणजे आमचा परिवार आहे ना असा पूर्ण असा बिखरलेला होता. जसं की वेगवेगळं राहायचो आम्ही, एकामेकासोबत बोलायचं नाही, हे नाही. पण संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आमचा पूर्ण परिवार एकत्र आहे आणि सत्यभक्ती करून खूप मोठा लाभ आहे. म्हणजे अक्षरशः सांगायला सुद्धा वेळ कमी पडेल इतकं परमात्माने आमच्यावर दया केलेली आहे की म्हणजे आम्ही एकमेकांसोबत सुद्धा बोलू शकत नव्हतो. इतकं आमची परिस्थिती होती. आज आम्ही जिवंत आहे तर संत रामपालजी महाराजांच्या मुळेच आहे, नाही तर आम्ही कधीच हे झालो असं. इतकी वाईट परिस्थिती आमच्या घराची. आज संत रामपालजी महाराजांनी एवढे सुख दिलेले की सगळ्या गोष्टी काही आहे घरात. घर झालं स्वतःचं, गाडी, ते सगळं आहे परमात्माने. आणि एक मोठा लाभ आहे की जेव्हा आम्ही तिच्या पायाला लागलं होतं तर डॉक्टर म्हटले की चालायचं नाही, प्रवास वगैरे करायचा नाही. तेव्हा आमच्या संत रामपालजी महाराजचा कार्यक्रम होता. तर तेव्हा आम्हाला जायचं होतं. तर माझी बहीण म्हणे मला पण यायचं आहे. पण तिच्या पायाचं ऑपरेशन होऊन फक्त 4-5 दिवस झाले होते आणि आमचं तिकीटही कन्फर्म नव्हतं. तर आम्ही तिला म्हटले नको येऊ. तर ती म्हणे नाही, परमात्मा पाहतील मला, तुम्ही घेऊन चला. तर संत रामपालजी महाराजांची एवढी दया आहे की तिला एक खरंच नाही येता व्यवस्थित सुखरूपपणे परमात्माने आम्हाला हे केलं. संत रामपालजी महाराजांनी हा मोठा लाभ आहे. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आज आपली परिस्थिती अतिशय चांगली आहे. ज्या बिकट वातावरणातून आपण जात होतात, अतिशय खराब असं वातावरण होतं. व्यसनी लोक तुमच्या घरामध्ये होते, कटकट होती, निंदा होती, दुःख होतं आणि काय तुम्ही अशी घाबरलेल्या परिस्थितीत वावरत होतात. परंतु ह्या संत रामपालजी महाराजांच्या मार्गात आल्यानंतर आज आपलं कुटुंब सुखी आणि समाधानी आहे. तर आपल्या ह्या अनुभवातून आज समाजामध्ये असे बरेचसे घर आहेत, बरेचसे जे महिला आहेत, पुरुष आहेत, ते व्यथित झालेले आहेत. कोणी ना कोणी कोणाच्या ना कोणा घरामध्ये हा व्यसनी असतो. त्याचप्रमाणे घरामध्ये कटकटी असतात, दुःख असतात. कोणाला काय रोग आहे, कोणाला काय दुःख आहे. तर ह्या सगळ्या दुःखातून त्या व्यक्तींना बाहेर पडायचं आहे म्हणून ते प्रयत्न करत असतात. परंतु खरा मार्ग आतापर्यंत त्यांना भेटत नसतो. म्हणून ते ह्या मार्गाकडे, त्या मार्गाकडे, ह्या साधुसंतांकडे, ह्या देवीदेवतांकडे सगळीकडे चक्कर मारून आलेले आहेत. परंतु त्यांना कुठे ना कुठे समाधान मिळत नाही. तर अशा सर्वांसाठी आपल्या अनुभवातून काय संदेश देशील? मी प्रेक्षकांना हा संदेश देऊ शकते की संत रामपालजी महाराजांकडून मला जसं लाभ झाले तसं तुम्हाला जर आता भरपूर लोक दुःखातून निवर्त आहेत, पण संत रामपालजी महाराजांकडून गुरुदीक्षा घ्या व त्यांचं ज्ञान ऐका, त्यांचं सत्संग ऐका, त्यांचे पुस्तक ऐका, ज्ञानगंगा, जगण्याचा मार्ग. सोशल मीडियावर त्यांचं ऑनलाईन चालतं, त्याच्यावर नंबर येतात. तर त्या नंबरवर आपण फोन करून कॉन्टॅक्ट करू शकतो. व जसं मला लाभ झाले तसं तुम्ही संत रामपालजी महाराजांकडून गुरुदीक्षा घेऊन लाभ प्राप्त करा आणि मोक्षप्राप्तीचा मार्ग प्राप्त करा. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचा मार्ग हा एकमेव मार्ग आहे, ज्या मार्गात आल्यानंतर साधकाचे पापकर्म कटल्या जातात आणि तो सुखी आणि समाधानी असं आयुष्य जगू शकतो. तुमच्या या बोलण्यावर जर साधकाला विश्वास बसत असेल
आणि त्यालासुद्धा संत रामपालजी महाराजांचं गुरुदीक्षा घ्यावयाची असेल तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? संत रामपालजी महाराजांचे अनेक चॅनलवर सत्संग चालता व सत्संग खाली एक पट्टी येते, त्याच्यावर नंबर येता, तर तुम्ही त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून विचारू शकता. आणि संत रामपालजी महाराजांचे अनेक जिल्ह्यामध्ये नामदान केंद्र आहे, तुम्ही तिथे जाऊन नामदीक्षा घेऊ शकता. या नामदीक्षेसाठी साधकाला किती पैसे मोजावे लागतात? संत रामपालजी महाराजांच्या गुरुदीक्षा घेण्यासाठी 1 रुपया खर्च लागत नाही, निःशुल्क नामदीक्षा मिळते. धन्यवाद. सतसाहेब. संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.